नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मण्याची वाडी किंवा मान्याची वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, रायगड, सातारा, नाशिक. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सातारा उत्तर असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मण्याची वाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते किंवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? दादाभाई नौरोजी, सी व्ही रमन, अमर्त्य सेन, अभिजित बॅनर्जी. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए दादाभाई नौरोजी. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांना या ठिकाणी भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी मित्रांनो, कौटिल्य किंवा चाणक्य किंवा विष्णुगुप्त यांना देखील भारताचे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. ही तिन्ही नावं एकाच व्यक्तीची आहेत. ठीक आहे. चाणक्य, कौटिल्य आणि विष्णुगुप्त तिन्ही नावं एकाच व्यक्तीची आहेत. यांना देखील भारतीय अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, पुणे. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी ठाणे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. किती महानगरपालिका आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये? 6. ठीक आहे. 6 महानगरपालिका आहेत. कोणकोणत्या आहेत? कल्याण डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे आणि उल्हासनगर. ठीक आहे. या 6 महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता महानगरपालिकांवर काही महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरतीत विचारलेले आहेत. याआधी आणि यानंतरही विचारले जातील. ते बघा, कव्हर करून घेऊया. त्यापैकी मोस्ट IMP प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत? किती आहेत? तर 29. ठीक आहे. महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका आहेत. ठीक आहे. देशातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे. पहिली, दुसरी, तिसरी आणि 27, 28, 29वी महानगरपालिका आपल्याला माहीत असली पाहिजे. ठीक आहे. पहिली आहे बघा आपली बृहन्मुंबई किंवा मुंबई महानगरपालिका. त्यानंतर दुसरी आहे पुणे महानगरपालिका. तिसरी आहे नागपूर महानगरपालिका. 27वी आहे पनवेल महानगरपालिका. 28वी इचलकरंजी महानगरपालिका आणि 29वी जालना. ठीक आहे. शेवटची 29वी जी महानगरपालिका आहे ती जालना महानगरपालिका आहे. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आयुक्त. ठीक आहे. हे महत्त्वाचे प्रश्न महानगरपालिकेवर विचारले जाऊ शकतात. याआधी विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? कोणास ओळखले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं. का? तर 6 जानेवारी 1832. ठीक आहे. 6 जानेवारी 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. कोणते? दर्पण. आता प्रश्न विचारलेला आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण. हे जे आहे ते बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे 1832 मध्ये, 6 जानेवारी 1832. म्हणून यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते. आता त्यांचा वाढदिवस देखील 6 जानेवारीला आहे. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812ला झालेला आहे. ठीक आहे. 6 जानेवारी 1812ला त्यांचा जन्म झालेला आहे, रत्नागिरीमधील पोंबुर्ले या गावामध्ये. ठीक आहे. त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी हा महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुघल बादशहा अकबराने 1554 मध्ये खान ए खानान पदवी कोणाला दिली होती? मिया तानसेन, हकीम हुनाम, अब्दुल रहीम, अब्दुल फाजल. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक सी अब्दुल रहीम. ठीक आहे.
मुघल बादशाह अकबराने 1554 मध्ये खान ए खानान ही जी पदवी आहे ती अब्दुल रहीम याला दिली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले होते? बाबर, मोहम्मद बिन तुगलक, कुतुबुद्दीन ऐबक, अल्लाउद्दीन खिलजी. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी मोहम्मद बिन तुगलक. ठीक आहे, मोहम्मद बिन तुगलक याने दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते तयार केले होते किंवा स्थापन केले होते. हे जे खाते होते ते कृषी विकासासंबंधित होते. ठीक आहे, हे खाते कृषी विकासासाठी त्याने सुरू केले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाते? गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोरम. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांमधून कर्कवृत्त जातं दिलेल्या पर्यायांपैकी. ठीक आहे, आता भारतातील किती राज्यांमधून कर्कवृत्त जातं असा प्रश्न विचारला तर 8 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, भारतातील 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. ती राज्य आपल्याला पाठ असलीच पाहिजेत, कारण असेच प्रश्न तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन चेंज करून विचारले जातील. कोणती आहेत ती राज्य? तर बघा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, मिझोरम, त्रिपुरा. आता ही 8 राज्य लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे एक वाक्य आहे, मच्छरा झाप गुमित्री. ठीक आहे, मच्छरा झाप गुमित्री. ठीक आहे, यामध्ये सर्व राज्यांची नावं आहेत. म वरून मध्य प्रदेश, छ वरून छत्तीसगड, रा वरून राजस्थान, झा वरून झारखंड, प वरून पश्चिम बंगाल, गु वरून गुजरात, मी वरून मिझोरम, त्रि वरून त्रिपुरा. ठीक आहे, मच्छरा झाप गुमित्री हे वाक्य पाठ करून ठेवा, म्हणजे या कर्कवृत्ताच्या प्रश्नावर तुम्हाला मार्क गमवावा लागणार नाही. तर कर्कवृत्त ही एक काल्पनिक रेषा आहे जी पृथ्वीभोवती 23.5 अंश उत्तरेला आहे. ठीक आहे, हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे. किती? तर 23.5 अंश उत्तरेला. ओके. त्यानंतरचा प्रश्न, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये कोणते मोसमी वारे वाहतात? वायव्य, आग्नेय, ईशान्य, नैऋत्य. कोणते मोसमी वारे येतात? तर नैऋत्य. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, नैऋत्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात नैऋत्य, यालाच मान्सून म्हटलं जातं. ठीक आहे, नैऋत्य मोसमी वारे वाहतात, मान्सून म्हटलं जातं यालाच. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? 1860, 1870, 1872, 1880. काय असणार आहे योग्य उत्तर? तर या ठिकाणी 1860, पर्याय क्रमांक ए. 1860 मध्ये भारतीय पिनल कोड संमत करण्यात आला होता, परंतु आता याची जागा भारतीय न्यायसंहिता 2023ने घेतलेली आहे. ठीक आहे, भारतीय न्यायसंहिता 2023ने या भारतीय पिनल कोडची जागा घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, त्र्यंबकेश्वर येथे खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? गोदावरी, कोयना, कृष्णा, भीमा. काय उत्तर असणार आहे? बघा, या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकमध्ये आहे आणि या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. जर प्रश्न कोयना नदी संबंधित असेल तर बघा, साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कोयना नदीचा उगम होतो. सोबतच कृष्णा नदीचा उगम देखील महाबळेश्वर येथेच होतो. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी होतो. त्यानंतरचा प्रश्न, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? किती दिवस असते? तर बघा, या ठिकाणी मित्रांनो, मी जो काही रेफरन्स काढलेला आहे 2-3 ठिकाणी मी सर्च केलं तर 1 वर्ष आणि 6 महिने अशी दोन्ही उत्तर आहेत. त्यामध्ये बघा, 1 वर्ष हे नवीन वाहनांसाठी आणि 6 महिने हे जुन्या वाहनांसाठी वैधता होती. ठीक आहे, नवीन वाहनांसाठी 1 वर्ष वैधता आणि जुन्या वाहनांसाठी 6 महिने वैधता. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे कोणता पर्याय बरोबर आहे की दोन्ही पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटीचे पहिले हुतात्मा कोण?
वेदप्रकाश, देवरामजी पडियाल, स्वामी रामानंद तीर्थ, हिरालाल काटे. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए वेदप्रकाश हे मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटीचे पहिले हुतात्मा होते. त्यानंतरचा प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आढळते? गाळाची मृदा, वालुकामय मृदा, जांभी मृदा, काळी मृदा. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक सी जांभी मृदा. ठीक आहे. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जांभी मृदेमध्ये जास्त प्रमाण आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यात संबंधित कलम कोणते आहे? कलम 27, कलम 17, कलम 28, कलम 21. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी कलम 17 हे जे कलम आहे ते घटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही? साहित्य, कला, रसायनशास्त्र, शांतता. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी कला. ठीक आहे. नोबेल पारितोषिक कला या विषयासाठी दिले जात नाही. आता नोबेल पारितोषिक किती विषयांसाठी दिले जाते असा प्रश्न विचारला जाईल तर 6 उत्तर द्यायचं. ठीक आहे. 6 विषयांसाठी नोबेल पारितोषिक दिले जातं. नोबेल पारितोषिक हा जो पुरस्कार आहे तो जगातील सर्वात प्रतिष्ठित किंवा सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे. 6 विषयांसाठी दिला जातो. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र हे विषय आहेत. ठीक आहे. आता हा जो पुरस्कार आहे तो स्वीडन देशातर्फे दिला जातो आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. ठीक आहे. आल्फ्रेड नोबेल हे स्वीडन या देशाचे एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांचीच आठवण म्हणून हा पुरस्कार स्वीडन देशाने सुरू केला आहे. परंतु या पुरस्कारांपैकी शांततेचा जो पुरस्कार आहे तो नॉर्वे देशामध्ये ओस्लो शहरामध्ये दिला जातो. ठीक आहे. हा एक पुरस्कार नॉर्वेच्या ओस्लो शहरामध्ये दिला जातो आणि इतर 5 पुरस्कार हे या ठिकाणी स्वीडन देशामध्ये दिले जातात. ठीक आहे. आता भारतीय व्यक्ती कोण आहेत नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले? हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे पोलीस भरतीत. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आहेत नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे. त्यांना साहित्यासाठी 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सोबतच दुसरे आहेत बघा CV रमन, त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या ठिकाणी सत्तेचा शब्द टाईप झालेला नाही, तर मराठी सत्तेचा उदय हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, न्यायमूर्ती गोविंद रानडे. काय उत्तर असणार आहे तर बघा पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? फरीदाबाद, भोपाळ, नवी दिल्ली, अहमदाबाद. काय उत्तर असणार आहे तर बघा या ठिकाणी नवी दिल्ली. ठीक आहे. तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, न्यूरोटॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारली? युनेस्को, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण. काय उत्तर असणार आहे तर या ठिकाणी युनेस्को. ठीक आहे. न्यूरोटॉलॉजीसाठी युनेस्कोने जागतिक नैतिक चौकट स्वीकारलेली आहे, जगातील पहिली. ठीक आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये विजयनगर काळातील 103 सोन्याचे मुद्रांकित नाणी कुठे सापडलेली आहेत? तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए तमिळनाडू. ठीक आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये विजयनगर काळातील जी 103 सोन्याची नाणी आहेत ती तमिळनाडू या ठिकाणी सापडलेली आहेत. त्यानंतर भारतातील सर्वात तरुण आमदार खालीलपैकी कोण बनली आहे? उपासना मोहपात्रा, मैथिली ठाकूर, आदित्य सुरजेवाला, रोहित आर पाटील. काय उत्तर असणार आहे तर मैथिली ठाकूर ही बघा भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करण्यात
देशातील पहिले राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश, पंजाब, केरळ, महाराष्ट्र. काय उत्तर असणार आहे? तर पंजाब. ठीक आहे. पंजाब हे संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? वरुण भारती, अभिजित गंगोपाध्याय, अरविंद सावंत, अपरिजिता सारंगी. काय उत्तर असणार आहे? तर अपरिजिता सारंगी. ठीक आहे. अपरिजिता सारंगी या दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. त्यानंतर भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? IIT दिल्ली, IIT खरगपूर, IIT गांधीनगर, IIT बॉम्बे. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, IIT बॉम्बे. ठीक आहे. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा IIT बॉम्बे या संस्थेने विकसित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, 2027 मध्ये COP32चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? ब्राझील, इथिओपिया, ऑस्ट्रेलिया, भारत. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, इथिओपिया. ठीक आहे. 2027 मध्ये COP32चे आयोजन हे इथिओपिया या ठिकाणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच हा व्हिडिओ मित्रांशी शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.